श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, संपूर्ण जग आपली साथ सोडेल, पण स्वामी महाराज त्यांच्या भक्तांची साथ कधी सोडत नाहीत. यासाठी एक अतिशय गोड असा प्रसंग सांगेन. एक समर्थ महाराजांचा अतिशय निष्ठावान भक्त, जिथे स्वामींचं मंदिर दिसेल तेच त्याचं घर, स्वामींचा प्रसाद हेच त्याचं भोजन, असा तो निष्ठावान भक्त. त्या भक्ताजवळही एका पिशवीमध्ये श्री स्वामी महाराजांची सुंदर अशी मूर्ती, तो त्या मूर्तीची अतिशय भक्तिभावाने पूजा करायचा. सर्व सुख दुःख त्या मूर्तीला सांगत राहायचा. एकदा त्याच्या मनामध्ये आलं की अक्कलकोटला जावं व श्री स्वामी महाराजांचं दर्शन करावं. सोबत पिशवी घेतली व पिशवीमध्ये स्वामींची मूर्ती घेऊन अक्कलकोटला जाण्यासाठी एसटी मध्ये बसून अक्कलकोटकडे निघाला. वाटेमध्ये त्याला स्वामींना बोलावं वाटलं, म्हणून त्याने पिशवीतून स्वामी महाराजांची मूर्ती बाहेर काढली व त्या मूर्तीलाच बोलायला लागला. त्याच्याच बाजूला स्वामी महाराजांचा आणखी एक भक्त बसलेला होता. त्याने त्या मूर्तीला बोलणाऱ्या स्वामी भक्ताला पाहिलं, त्याच्याबद्दल आदर वाटला. त्याने त्याला नमस्कार केला व म्हटलं, मीही माझ्या घरी एक स्वामी महाराजांचं सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे. आज स्वामींची आरतीही आहे आणि स्वामींचा प्रसादही आहे. मग माझी इच्छा आहे तुम्ही स्वामींची आरती करावी आणि स्वामींचा प्रसाद घेण्यासाठी एकदा माझ्या घरी चालावं. त्या अक्कलकोटकडे जाणाऱ्या स्वामी भक्तांनी विचार केला, ठीक आहे, चला अक्कलकोटला उद्या जाता येईल, पण स्वामी महाराज जर आज इथेच दर्शन देणार असतील तर अगोदर इथे त्यांचं दर्शन करावं. हा विचार करून तो एसटीतून खाली उतरला. त्या स्वामी भक्तांसोबत त्याच्या घरी गेला. स्वामी महाराजांचं मंदिरामध्ये दर्शन केलं, आरती केली आणि प्रसाद घेत असताना त्याचा रोजचा नियम होता, अगोदर आपल्या पिशवीमधल्या स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवायचं आणि मगच प्रसाद घ्यायचा. आता प्रसाद घेत असताना जसं त्याचं पिशवीकडे ध्यान गेलं, तेव्हा त्याच्या लक्षामध्ये आलं, मी तर पिशवी एसटी मध्ये विसरून आलोय, स्वामी महाराजांना एसटी मध्ये विसरून आलोय. हे ध्यानात येता क्षणी मोठमोठ्याने गर्जना करून रडू लागला. त्याची ती अवस्था पाहून त्याचा सोबतचा जो मित्र होता तो धावत धावत बस स्टँड मध्ये गेला. जाऊन चौकशी करावं अक्कलकोटकडे जाणारी एसटी कुठे पोहोचली म्हणून. जशी चौकशी केली तसं माहिती देणाऱ्या तिथल्या त्या माणसाने सांगितलं, बाबा अक्कलकोटकडे जाणारी एसटी आज तिच्यामध्ये काय बिघाड झालाय सांगता येत नाही, ती आज डेपो मध्ये गॅरेज मध्ये जाऊन थांबलेली आहे. हे ऐकता क्षणी त्याचा तो मित्र धावत धावत त्या एसटी मध्ये गेला. पाहिलं, शीटच्या वरच्या भागावरती ती पिशवी ठेवलेली होती आणि पिशवीमध्ये स्वामी महाराज तसेच विराजित होते. त्याने ती पिशवी आणून त्या आपल्या मित्राला जशी दिली तसं त्याचा जीवामध्ये जीव आला. याचाच अर्थ आहे, एखाद्या वेळेस भक्त स्वामींना विसरू शकतो, पण स्वामी आपल्या भक्तांना कधीच विसरत नाहीत, कधीच त्यांना एकटं सोडत नाहीत. श्री स्वामी समर्थ.